पनवेल आणि आसपासच्या परिसरात सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पनवेल शहर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कडक पावले उचलली आहेत। या कारवाईचे प्रमुख मुद्दे आहेत वेगवान अटकेची कारवाई। पनवेल पोलिसांनी अलीकडेच एका ऑटो रिक्षा चालकाला अवघ्या 48 तासांच्या आत अटक केली, ज्याने एका महिला प्रवाशावर हल्ला करून तिचे दागिने आणि मोबाईल चोरला होता। गस्तीमध्ये वाढ व विशेष पथके। वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असून रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे। सीसीटीव्हीचे जाळे। चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा कसून तपास करत आहेत। नुकत्याच पनवेल एसटी स्टँडवर झालेल्या एका चोरीच्या घटनेतही याच माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे। परराज्यातील व सराईत गुन्हेगारांवर लक्ष। पुणे, गुजरात आणि हरियाणा यांसारख्या भागातून येऊन चोरी करणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी पनवेल पोलीस इतर विभागांशी समन्वय साधत आहेत। रेल्वे प्रवासात चोरी करणाऱ्या 29 गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। जनजागृती आणि आवाहन। पोलिसांनी नागरिकांना विशेषतः महिलांना आणि प्रवाशांना गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचे व मौल्यवान वस्तूंची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। मुद्देमाल परत करणे। जप्त केलेले दागिने आणि सोन्यांच्या वस्तू तक्रारदारांना परत करण्यासाठी पोलिसांकडून विशेष कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे। कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित 112 या आपत्कालीन क्रमांकावर महाराष्ट्र पोलीस डायल 112 संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।